आज विहिरीमध्ये आम्हाला दिसला भाला मोठा अँडाकोंडा. तर काय विषय पब्लिक, मी व्लॉगर आता म्हणजे आदित्य खमकर. सगळा उन्हाळाभर आम्ही ज्या विहिरीत पोहलो ना, त्या विहिरीमध्ये दिसला आम्हाला या भाला मोठा अँडाकोंडा. मग आम्ही जरा विचार केला वर काढलं बाई. मित्राला आधी म्हणलं तर घरी जाऊन बादली घेऊन आपण बादलीत भरून वर काढू त्याला. पण त्याला वाटलं आपली बादली बिल्ली खराब होती काय, ते म्हणे आपण झाडाने काढू म्हणे याला. मग आम्ही जे मिशन हाती घेतलं त्याला डायरेक्ट अंजाम देण्याचा प्रयत्न केला, पण इथं डायरेक्ट वायर रोपच गुतला आमचा. कसा बसा प्रयत्न करून वायर रोप आम्ही फायनली खाली सोडला होता. पण आता हे अँडाकोंडा नाटक करू राहिला, फांटीवरच बसा नाही. तेवढ्यात बादलीवाला मित्र म्हणे थांब म्हणे मी खाली जातात त्याला फांटीवर बसून येतो. त्याला म्हणलं तो साबूवर नाही आला तरी चालन, पण तू खाली काय जाऊ नको. तरी पण तो अँडाकोंडा का नाटक सोडित नव्हता, तो बसानच फांटीवर. या अँडाकोंडा डायरेक्ट स्पष्ट भाषेत सांगितलं, भैया शेट गायकवाडचा फोन आला, भैया शेट म्हणून राहिला तू वर येतो का मी खाली येऊ. एवढं करून काय तो वर आहे ना, म्हणून मित्रांनी आज कुठून तरी फांट्या गोळा करून आणला. आणि तुम्हाला एवढा बोलो जोबा केसरी डान्स कसा वाटला. तो अँडाकोंडा एक तास झाला तसं भैया शेटचा गायकत नव्हता. मग मी डायरेक्ट त्याला म्हणलं आमच्या विरोधात जाऊन तुमचं चांगलं होतं असं तसंच सांगा. एवढे दोन शब्द ऐकले आणि भाऊ डायरेक्ट फांटीवर बसला वर निघाला. उडी मारायचा. मित्रांनी त्याला पाहिलं लगेच अंदाज बी लावला का त्याचा उडी मारायचा प्लॅन. आणि साप बघत असताना असं कोणी केलेलं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यासोबतच लाईक आणि फॉलो पण करून टाका.